मुंबईच्या माटुंग्यात व्हीजेटीआय कॉलेजमध्ये टेक्नोव्हेंजा टेकफेस्टला सुरुवात झाली आहे। 150हून अधिक महाविद्यालय आणि 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतलाय। रोबोवॉर ही यातली सर्वात महत्त्वाची स्पर्धा। या स्पर्धेत जिंकणाऱ्याला 1 लाखांपर्यंत बक्षीस ठेवण्यात आलंय। यंदा पाण्यामध्ये चालणाऱ्या एक्वा रोबो ही नवीन संकल्पना राबवण्यात आली आहे। विद्यार्थ्यांसाठी अनेक मार्गदर्शनपर लेक्चर्सचाही यात समावेश आहे। जय महाराष्ट्र या टेक्नोव्हेंजा टेक्नोफेस्टचा मीडिया पार्टनर आहे, त्यामुळे याची प्रत्येक बित्तम बातमी तुम्ही जय महाराष्ट्रवर पाहू शकता। रोबोवॉर टेक्नोव्हेंजा या ठिकाणी पाहायला मिळतोय। 150 महाविद्यालय आणि 2000 विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत। या टेक्नोफेस्टची सुरुवात झालेली आहे। जय महाराष्ट्र या टेक्नोव्हेंजा टेकफेस्टचा मीडिया पार्टनर आहे, त्याच्यामुळे या टेक्नोफेस्टची प्रत्येक बातमी, प्रत्येक बित्तम बातमी तुम्ही जय महाराष्ट्रवर पाहू शकता। प्रथम पारितोषिक हे 1 लाख रुपयांपर्यंतचं आहे। व्हीजेटीआय मध्ये टेक्नोव्हेंजा टेकफेस्टची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। रोबोवॉर टेक्नोव्हेंजा टेकफेस्टचं हे मुख्य आकर्षण आहे आणि यात 150 महाविद्यालय आणि 2000 विद्यार्थी सहभागी झाले। या टेक्नोफेस्टचा आढावा घेतलाय आपली प्रतिनिधी सीमा दाते हिनं। माटुंगा इथे असलेला व्हीजेटीआय कॉलेजचा सध्या टेक्नोव्हेंजा हा टेकफेस्ट सुरू आहे। आजपासून 25 डिसेंबरपर्यंत हा टेकफेस्ट असणार आहे। सध्या आपण पाहू शकता की या महाविद्यालयामध्ये एकूणच महाविद्यालयातले विद्यार्थी आणि त्याचबरोबर इतर महाविद्यालयातले विद्यार्थी जे आहेत त्यांनी या टेकफेस्टमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अनेक इव्हेंट जे आहेत ते या टेकफेस्टमध्ये पाहायला मिळतात। मग यात रोबोवॉर असेल किंवा एक्वा रोबोट कॉम्पिटिशन असेल, असे अनेक रोबोट्सचे जे काही इव्हेंट आहेत ते पाहायला मिळतात। रोबोट्सपासून अनेक स्पर्धा जी आहेत ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि एकूणच या ठिकाणी अनेक विद्यार्थी आपण पाहू शकताय। मग हे या कॉलेजचे असतील किंवा इतर कॉलेजचे असतील, अनेक विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये, ह्या इव्हेंटमध्ये आणि जे रोबोट्सचे वॉर सुरू आहेत या सगळ्यांमध्ये सहभागी झाले आहेत। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या इव्हेंटमध्ये ज्या काही स्पर्धा असणार आहेत या स्पर्धांसाठी बक्षीस देखील ठेवण्यात गेलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 लाखाचं बक्षीस हे रोबोवॉर ही जी स्पर्धा आहे यासाठी आहे आणि आजपासून सतत 25 डिसेंबरपर्यंत हा कार्यक्रम जो आहे तो सुरू असणार आहे। त्यामुळे अनेक जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग घेता येणार आहे, त्याचबरोबर हा कार्यक्रम पाहता देखील येणार आहे। कॅमेरामॅन राजू बारूडसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई। तर या टेक्नोफेस्टमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात। माटुंगा इथे असलेल्या व्हीजेटीआय महाविद्यालयामध्ये सध्या टेक्नोव्हेंजा टेकफेस्ट सुरू आहे। हे सगळे विद्यार्थी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात नेमकं काय काय ह्या फेस्टमध्ये आहे। काय सांगशील कोणकोणते नवीन इव्हेंट यावेळी याच्यामध्ये आहेत? मॅम, नवीन आम्ही ॲक्वा बॅटल म्हणून एक नवीन इव्हेंट सुरू केला आहे। म्हणजे आपण नॉर्मली जमिनीवरती रोबोट्स तर बघतोच, पण हे रोबोट्स त्यांना एक वॉटर टँकमध्ये ठेवलेलं असतं आणि ते तिथे त्यांच्यासोबत फाईट करतात। त्याच्यानंतर स्कूल कप ॲक्च्युली स्कूलच्या स्टुडंट्सना एनकरेज करण्यासाठी, कारण का कॉलेज कप तर आमच्याकडे होताच, पण त्यांना स्कूलचे इव्हेंट्स होते, पण त्यांचं असं काहीतरी ट्रॉफी वगैरे देऊन त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी स्कूल कप सुरू केला आहे। ज्याच्यामध्ये 3 इव्हेंट्स आहेत, क्वीज आणि सायन्स फेअर वगैरे, आणि त्याच्यामध्ये जे जास्त पॉईंट्स असतील ती स्कूल जिंकेल। सगळं काही असं वाचलेलं असतं, पण कधी त्याचं ॲक्च्युअल म्हणजे प्रॅक्टिकल व्हर्जन बघायला कुठे मिळेल, म्हणजे ते टेक्नोव्हेंजामध्ये आणि वेगळ्या वेगळ्या फेस्टिवल्समध्ये। तर टेक्नोव्हेंजा एक मूळ तर तेच करतं की प्रॅक्टिकल नॉलेज वाढवतं सगळ्यांचं। मुलं किती क्रिएटिव्ह पद्धतीने तो बॉट बनवतात, कारण की बॉट्सला पण एक लिमिटेशन्स असतात। तर मुलांना एक याच्यामधून आयडिया येते की आपल्याला कशा प्रकारचं काम करायचं आहे, आणि याच्यामुळे त्यांना समोरचे फायनल इयर्सला प्रत्येक इंजिनिअरिंग स्टुडंटला प्रोजेक्ट वगैरे करावं लागतात। त्या प्रोजेक्टलासुद्धा भरपूर हेल्प होते। त्याच्यानंतर बरेचसे विद्यार्थी फायनल इयरनंतर MS साठी बाहेरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत असतात। त्यांना पण त्यांच्या रेझ्युमेमध्ये वगैरे हे सर्व गोष्टी मेन्शन करतात। हा 3 दिवस कार्यक्रम आहे, 23, 24 आणि 25 डिसेंबर, आणि हा सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालू असणार आहे। नक्कीच, खरं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील व्हीजेटीआय कॉलेजचा टेक्नोव्हेंजा हा कार्यक्रम आहे आणि या टेकफेस्टच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना अनेकदा इंटर्नशिप, नोकरी यांसारखा देखील फायदा होत असतो। कॅमेरामॅन राजू बारूडसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई।